श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पितरांची सेवा कशी करावी? पितृसूक्ताचे दररोज वाचन व अमावस्येला यथाशक्ती 1 दशांश हवन केल्यास पितरांची कृपाशीर्वाद लाभून मनस्वास्थ्य, गृहशांती व कुटुंबाला पितरांचे अखंड संरक्षण लाभते. त्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश लाभून आध्यात्मिक प्रगतीतील अडचणींचे यथाकाल निवारण होत राहते. ही सेवा करण्याचा विधी: स्नानानंतर देवघरात देवपूजा नित्यसेवा करण्याच्या अगोदर आसनावर दक्षिणाभिमुख बसावे. हात जोडून ऋचा क्रमांक 1 म्हणावी. नंतर फक्त ऋचा क्रमांक 2 ते 15 यांचे काळे तीळ गाईच्या शुद्ध तुपात कालवून हवन करावे. शेवटी ऋचा क्रमांक 16 ते 18 या हात जोडून म्हणाव्यात. हवी द्रव्य पश्चिमेस, उत्तरेस व हवनकुंड पूर्व दक्षिणेस असावे. हवनाच्या वेळी स्वाहाऐवजी स्वधा म्हणावे. हवन करताना तीळ उडून बाहेर पडतात, ते पायदळी तुडवले जाऊ नये म्हणून हवनानंतर ते गोळा करून निर्माल्यात टाकावे. या अनुभवसिद्ध अशा सेवेची फलप्राप्ती मात्र अनमोल अशी आहे. प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्याने ही सेवा करून अनुभव घ्यावा. नित्यसेवेसारखी ही सेवा नित्याचा अखंड भाग राहावा. हे पठण करून घराबाहेर पडल्यास सहसा अपयश कुठेही येत नाही. चोहोकडून सहकार्य मिळते. ही सेवा नित्य केल्याने नारायण नागबली ही वेदी देखील वारंवार करावा लागत नाही. पित्याशी प्रेमाचे संबंध निर्माण होतात. हवनासाठी शेणाची छोटीशी गोवरी पुरेशी होते. ती 4 ते 5 थेंब गाईचे तूप टाकून पेटवावे. हवनास 1 ते 1.5 चमचा व तूप, 1.5 चमचा काळे तीळ एकत्र करून चमच्याने हवन करावे.